हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज व्लॉग असा याच्यासाठी केला आहे कारण की मला मस्त खेकडे भेटले समुद्राचे आणि खूप दिवस रेसिपी नाही दाखवली आहे कुठलीच, तर म्हटलं आज जरा टाईम पण आहे तर रेसिपी दाखवते. आणि अजून एक दाखवते नाही, टीत दाखवतीत आरुषला पाडला आणि बघा कसा दिसतोय वेगळाच. आणि आरुषला क्रॅब खायचे होते खूप दिवसापासून आणि भेटत नव्हते, तर आम्ही जरा 2 दिवसासाठी बाहेर गेलेलो. तर आमचा जो फिशवाला आहे तो बोलला की खूप छान आहे तर देऊ का. तर मग त्याला म्हटलं तू एक काम कर, डायरेक्ट घरी दे, कारण मी तर नाही आहे. मग त्याने घरी आणून दिलेले आणि नानी होत्या तर नानींनी ते घेतले आणि फ्रीझरमध्ये, कारण त्या खूप घाबरतात, त्या नाही साफ करत, तर ते फ्रीझरमध्ये ठेवले. तर ते मी आता आली आहे तर मग म्हटलं सगळं आवरलं आहे आणि माझं जेवण पण झालं आहे. मस्त डाळ केली आहे, दाल तडकासारखी डाळ केली आहे आणि भेंडी फ्राय केली आहे, चपात्या आणि भात, असं साधं सिंपल जेवण आहे. आणि आता मी सॅलड पण कट करायचं आहे मला. आणि मेन म्हणजे क्रॅबची रेसिपी दाखवायची, तर म्हटलं आता बनवणार आहे तर तुमच्यावर शेअर करते, कारण मला भरपूर इन्स्टावर वगैरे कमेंट पण आलेल्या आणि इवन यूट्यूबवर पण बऱ्याच आधी की तुम्ही क्रॅबची, पण ते क्रॅब कसे जे चांगले पण भेटले पाहिजे आणि मोठी साईज पण असली पाहिजे, म्हणून मी दाखवले नव्हते. तर आता मस्त भेटले, एकदम मोठी नाही आहे पण बऱ्यापैकी छान आहेत. तर ते आता फ्रीझरमधून काढून ठेवलेले 1 तास झालं आहे, तोपर्यंत मी बाकीचं सगळं जेवण करून घेतलं आणि आता मी ते त्याचं कसं क्लीन करायचं पहिले ते बघून घ्या आणि त्याच्यानंतर कशी रेसिपी करायची ते पण तुम्हाला दाखवेन. रेसिपी पण मी आज करून ठेवणार. आज आम्ही खाणार नाही आहे कारण आज आहे मंडे, पण ते आता ऑलरेडी काल आणून दिलेत त्याने आणि आज जर मी नाही ते बनवले तर ते खराब होतील. त्याच्यामुळे मग तुम्ही जर असं कधी घेतले आणि तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही ते फ्रीझरमध्ये ठेवले ना तर जसेच्या तसे फ्रेश राहतात आणि मग नंतर क्लीन करून मग ते तुम्ही बनवून, इवन तुम्ही आणले आणि तुम्हाला नसेल खायचे तर तुम्ही बनवून जरी फ्रीजमध्ये ठेवले तरी पण चांगले राहतात. पण मी बनवले नव्हते म्हणून मी फ्रीझरमध्ये ठेवले. तर आता क्लीन करायचे कसे थोडे हार्ड असतात आणि फ्रीझरमधून काढल्यानंतर ते ऑलमोस्ट म्हणजे असे जिवंत नाही राहत, तर मग ते तुम्ही इझिली क्लीन करू शकता. जे घाबरतात ना त्यांनी आणल्यानंतर फ्रीझरमध्ये टाकले ते कडक होऊन जातात आणि मग तुम्ही ते 1 तासाने काढून क्लीन पण करू शकता जे घाबरत असतील ते. मी तर नाही घाबरत, मी जिवंत खेकडा पण पकडते. तर हां, तू काय पकडतो, तुला नांगे काढून द्यायला लागतात. तर आता मी ते क्लीन करायला जाते आणि किचनमध्ये खूप गरम होत आहे तर मी फॅन ऑन करेन आणि मग करेन, कारण जर तुम्हाला डिस्टर्बन्स होत असेल फॅनचा तर सो सॉरी, पण फॅन बंद करून नाही राहू शकत, असं गरम होते. म्हणजे बेडरूम आणि हॉलपेक्षा ना किचनमध्ये गरज आहे एसीची एवढं. जर आणि आता जे 2 दिवस पाऊस येऊन गेले ना त्याच्यामुळे खूप जास्त गरम होते. आत्ता पण मी फॅन खाली बसली जरा 10 मिनटं जेवण झाल्यावर आणि त्याच्यानंतर म्हटलं आता परत खेकडे नको, आता खेकडे करायला जाऊ आपण. तर चला आता मी क्रॅब्सची रेसिपी तुम्हाला दाखवते, त्याच्या पहिले कसं क्लीन करायचं ते पण दाखवते. तर चला. आम्ही नव्हतो 2 दिवस, म्हणजे नानी होत्या, नितेश होता, आरुष आणि मी नव्हतो. तर हा बघा आल्या आम्हाला भेटला आणि खूप आलेला, तर त्याला मस्त आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्यानंतर दिवसभर त्याला जेवायचं नसतं, काय नाही, फक्त झोपा काढायच्या असते ना. जॅक 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 किशरी किशरी बाय 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 बाय. नाही त्याला आज आळस आलाय, खूप आळस आलाय त्याला. नको 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 नको. चला तर आपण क्रॅब बघायला. तर हे बघा क्रॅब, हे बघा आता तो जिवंत होते, तर आता ते फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे मेलेत ते, म्हणजे आता जिवंत नाही आहेत तर आपण इझिली त्यांना क्लीन करू शकतो. तर हे बघा असेच मस्त मोठे मोठे आहेत आणि एकदम मोठे नाही बोलू शकत पण मीडियम साईज आहे. तर तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का सांगा, कारण मी आता ट्रायपॉड लावलाय, कारण माझा हात खराब असणार त्याच्यामुळे मला मग फोन नाही पकडता येणार. तर चला आपण स्टार्ट करू खेकडे क्लीन करायला. तर हे बघा मी आता ह्या साईडला घेतलेत खेकडे आणि आता मी ह्याला पहिले, आणि खेकडे फ्रेश आहेत का कसं बघायचं, हे बघा इथे दाबून बघायचं, जर इथे बोट गेला ना तर फ्रेश नाही आहेत. हे बघा हे पूर्ण फ्रेश खेकडे. आणि मी एक कॅरी बॅग पण घेते कारण मला जे कचरा टाकायला लागेल तर त्याच्यासाठी मी एक कॅरी बॅग घेते.
आणि साफ करणं इझी ऍक्च्युली, व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायला लागतात, कारण ह्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी वाळू किंवा माती पण असते. तर आता मी हे बघा, हे अशी सुतळ आहे ती लावलेली आहे, ती मी कापून टाकते आता. हे बघा, ही जी सुतळ आहे ना ही काढून टाकते, म्हणजे इझिली आपण साफ करू शकतो. तर मी तुम्हाला पहिले एक खेकडा दाखवते आणि नंतर मग बाकीचे मी फटाफट साफ करून घेते. तर हे बघा, हा असा खेकडा आहे आणि ह्याचे हे नांगे आहेत. तर हे नांगे आपल्याला असे काढून टाकायचे. हे नांगे खूप छान लागतात खायला. त्याच्यानंतर हे पाय आहेत, हे पण मी आता असेच तोडते. आणि हे पाय आपल्याला टाकायचे नाहीयेत, म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे त्याचा रस्सा करून टाकायचा. त्याच्यानंतर हे बघा, हे जे आहे ना हे ओपन होतं असं, ह्याचं काही यूज नसतं. तर हे असं काढून असं काढायचं आणि हे फेकून द्यायचं. आणि ह्याला आता बघा भरपूर माती आहे, कारण हे समुद्रातले खेकडे आहेत, त्याच्यामुळे ह्याला भरपूर माती किंवा खाडीतले, त्याच्यामुळे ह्याला बघा खाडीमधली माती असते. तर हे सगळे साफ करायला लागणार. तर मी आता हे धुवून घेणार आणि मग मी ओपन करणार, कारण आधी जर मी धुवून नाही घेतलं तर खोलल्यानंतर सगळी माती त्या जे आतमध्ये क्रॅबचं हे आहे त्याच्यामध्ये जाणार. तर मी आता धुवून घेते पहिले. तर ते त्याच्याने मी हे असं घासून, हे बघा पूर्ण पांढरे शुभ्र होतात. तर ही माती जी असते ना ती साफ करून घ्यायची खेकड्यांची, नाहीतर म्हणा ते खूप चरचर लागतं माती असते तर. आणि आता धुवून घ्यायचे, थोडं पाणी जास्त लागतं, व्यवस्थित पाणी यूज करून असं धुवून घ्यायचे. आणि आता हे जे असतं ना, ही जी मागची बाजू असते ना ही, ह्याच्यातून हे ना हे एकदम इझिली जिथून आपण हा असं काढलं, जे बॅक साईडचं, ही बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे. आणि इथे पकडायचं, इथे खड्डा असतो असं जरा, इथे पकडून नुसतं इझिली हे बघा असं ओपन झालं. हे बघा असं ओपन झालं. आणि हे आहे ना ह्याच्यामध्ये पण आहे ना हे फेकायचं नाही, ह्याच्यामध्ये हे येलो आहे ना, हे त्याचं ब्रेन बोलतात का त्याचं कलेजी बोलतात, मला माहिती नाही, पण ते ना ते फेकायचं नाही, त्याच्याने खूप टेस्ट छान येते. तर मी फेकायचं काय आपल्याला, खराबवालं काय ते मी तुम्हाला दाखवते. पिशवी मी इथे घेते पहिले. हे बघा, हे जे असतं ना हे त्याच्या पाण्याच्या पिशव्या असतात, म्हणजे जे पाणी वगैरे पितात ना ते ह्याच्यात ठेवतात. हे सगळं असं वरचं हे बघा काढून घ्यायचं. त्याच्यानंतर हे जे हे वरचं हे छोटे छोटे टोकं ते काढून घ्यायची. ह्या साईडला दोन्ही साईडला असतं तसं, तर दोन्ही साईडने व्यवस्थित काढून घ्यायचं. आणि परत एकदा मी धुवून, हे बघा हे पण आतमधलं पण जेवढं तुम्ही साफ कराल ना तेवढं तुम्हाला खायला छान वाटेल. हे बघा हा प्रॉपर खेकडा क्लीन झालाय. आणि आता तुम्हाला ह्याचे पाहिजे तर असे 2 तुकडे करू शकता, पण मी हा अख्खाच ठेवणार आहे, मला 2 तुकडे करायची काही गरज नाही वाटत आहे. आणि हे बघा हे क्लीन झाले. आणि आता हे क्लीन नाही झालेत, हे मी आता क्लीन झाले ते मी ह्याच्यात ठेवते. आणि जे हे नांगे आहेत आपले ना, हे बघा हे पण ह्याच्यात ठेवून दिले मी ह्या कढईमध्ये. आणि हे जे नांगे आहेत ना हे सुद्धा असे घासून, कारण ह्याच्यात मेन माती असते, कारण ह्याच्याने ती लोक काही पकडतात वगैरे. तर हे बघा तर सगळी माती जाते. तर मी हे सुद्धा असं क्लीन करणार. तर थोडा वेळ लागतो, पेशन्सचं काम आहे, पण व्यवस्थित जर खायचं असेल तर थोडंसं मेहनत करायला लागणार. तर हे बघा हे असं ओपन करून, हे बघा तुम्हाला दाखवते, ही बघा ही माती असते, अशी माती ना त्यांच्या नांग्यांमध्ये असते, कारण ते असतात चिखलामध्ये, खाडीच्या चिखलात असतात. आणि हे खेकडे ना खायला खूप छान लागतात. एक पावसाळ्याचे खेकडे असतात जे काळे खेकडे, ते वेगळे, ते तर खूप टेस्टी, ते तर ह्याच्यापेक्षा छान लागतात. आणि ते औषधी पण, म्हणजे ज्यांना सर्दी वगैरे झाली ना ते पण खाऊ शकतात. आणि ह्याचा पण सूप तुम्ही करू शकता, पण जेवढं ते काळ्या खेकड्यांचं सूप होतं ना त्याच्यापेक्षा कमी छान होतं हे. आणि हे बघा आता मी हे जे त्याचे बारीक बारीक पाय, हे पण व्यवस्थित, कारण सुतळ बांधलेली असते ना, तर सुतळीचे हे बघा असे बारीक बारीक दोरे आहेत ना ते अडकतात. तर सगळं स्वच्छ करून घ्यायचं. तर मी असा हा एक खेकडा तुम्हाला दाखवलाय. आणि आता मी एक वाटी घेते छोटीशी आणि तुम्हाला दाखवते की त्याच्यातलं जी
त्याला काय बोलतात ते मला माहिती नाही, गाबोळी आहे का मेंदू आहे त्याचा ते नाही माहिती मला. मी थोडंसं असं धुवून घेणार आणि हे बघा हे जे आहे ना हे अंड्यासारखं दिसतंय, हे मी इथे घेणार आहे. आपल्याला ते घ्यायचंय आणि ते फोडणीत टाकायचं. जेव्हा आपण खेकडे बनवायला घेतो ना तेव्हा ते फोडणीत टाकायचं. हे बघा तुम्हाला हे कसं तरी दिसेल पण ऍक्च्युली ह्याला चव असते. फेकू नका हे काय नाही, स्पूनने काढून घ्यायचं. जशी मच्छीची गाबोळी वगैरे बोलतात ना तशा टाइप मध्ये थोडं ते दिसतं. तर हे त्याचं हे काढून घ्यायचं सगळ्या खेकड्यांचं. तर मी असेच आता पटापट सगळे खेकडे साफ करून घेते आणि मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते. तर हे मी एक ठेवून देणार आहे, ह्याला पण मी साफ करते चांगलं. आणि हे बघा आता मी हे त्याच्यातलं काढून हे सगळं मोकळं केलंय. आणि मला हे रेसिपीच्या एंडला जे थंबनेल ठेवायचं आहे, तर मग खेकड्याचा थंबनेल ठेवणार मी आज ह्या रेसिपीला. त्याच्यासाठी हे ठेवलंय, म्हणजे मी पूर्ण रेसिपी झाल्यावर हे त्याच्यावर असं ठेवणार आणि तुम्हाला फोटो दाखवणार. तर चला मी आता मस्त क्लीन करून घेते सगळे खेकडे आणि मग तुमच्याशी बोलते. आणि अजून काय नाही तुम्हाला दाखवते मी. मला हा बघा माझं जेवण पण झालंय. इथे भेंडी मसाला आहे, इथे भेंडी मसाला आहे, नुसती भेंडी फ्राय केली आहे म्हणजे. आणि इथे भेंडी मसाल्यावर दाल फ्राय खूप छान लागते, तर मी इथे दाल फ्राय पण बनवली आहे. आणि असं सिंपल सोबत जेवण आहे आलं. आणि आता सॅलड कट करेन, कारण उन्हाचं जरा सॅलड बरं वाटतं. आणि काय नाही आता मी हे क्लीन करायला घेते. आणि चपात्या मला करायच्यात अजून, तर त्या गरम गरमच करेन. आरुषने पोहे खाल्लेत थोडे उशिरा, तर तो बोलला मम्मा मला एवढं भूक नाही. मग म्हटलं माझं मी हे काम करून घेते तोपर्यंत. तर मी आता सगळ्या क्लीन करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर स्टे ट्यून.
हे मी मिक्सरला लावून घेते पाय. जे बारीक पाय आहेत ना ते आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत आणि बाकी जे मोठे नांगे आणि मधला जो भाग होता तो मी ठेवला आहे. हा मस्त वॉश करून घेतला आहे. पूर्ण काळं पाणी निघेपर्यंत, म्हणजे व्यवस्थित स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत वॉश करायचे. आणि मी बघा हे बघा मस्त वॉश केलेत. तर आता आपण पुढचे प्रोसेस बघू. तर हे बघा आता स्वच्छ खेकडे धुवून झाल्यानंतर मी हे जे पाय आहेत हे बारीक वाटून घेणार आणि ह्याच्यातला रस काढून घेणार. तर रस कसा काढायचा हे सगळं वाटून घ्यायचं थोडं जास्त पाणी टाकून. आणि आपली जी ज्यूसची गाळणी असते किंवा दुसरी कुठली चाळण असेल तर त्याच्यामध्ये हे टाकून जेवढं जाड पाणी निघतंय ते तसं तो आपला आमटीसाठी ते यूज होतं. खूप छान आणि टेस्टी लागतं आणि हा पायानेच आमटी जे खेकड्याची आमटी जरा टेस्ट येते. ते मी हे पण एक वाटून घेणार आहे. आणि जी ही गाबोळी बोलतात का काय माहिती नाही, पण जे हे आपण जे काढलंय ते पण मी ना चांगल्या पाण्याने धुवून घेतलंय. ते पण चहाच्या गाळणीमध्ये टाकून मी काळं पाणी होतं ते सगळं काढून टाकलं. आणि आता हे बघा हे असं येल्लो, कुठलं व्हाईट असते कुठलं ब्लॅक असतं. तर ते ब्लॅक वगैरे असं खराब नसतं. प्रत्येक खेकड्याचे वेगवेगळं हे असतं तर कलर. तर मग मी आता हे बघा आतमधलं सगळं काढून घेतलंय. आणि मी आता हे मोठा कांदा घेतलाय. हा एवढा कांदा मी फोडणीला यूज करणार आहे. त्याच्यानंतर हे आपलं आठवड्याभराचं जे वाटण असतं ते करून ठेवलेलं आहे. तर ते मी काढून ठेवलेलं फ्रीजरमधून कधीच. तर ते आता सॉफ्ट झालंय. कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि अख्खे गरम मसाले हे सगळं आणि कोथिंबीर असेल आहे त्याच्यामध्ये थोडी. तर हे मी वाटण काढून ठेवलंय. हे आपल्याला लागेल. आणि मी आता कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर हे काढून घेते. त्याच्या आधी मी कांदा कापून घेते. आणि कांदा आपल्याला बारीक कापायचा आहे. फोडणीला बारीकच छान वाटतो. मोठा कांदा म्हणजे एकदम जाड नका कापू कांदा. तर आता मी कांदा कापून घेते. आणि प्रचंड गरम होतंय. म्हणजे माझे आता परत आंघोळ करून आलेली आता परत मला आंघोळीला जावं लागणार आहे, एवढं गरम होतंय. तर मी आता बऱ्यापैकी मोठा कांदा घेतला. तुमचे जर कांदे छोटे असेल आणि तुम्हाला जसा रस्सा करायचा आहे, मी आता खूप रस्सा नाही करणार आहे. जेवढं ते खेकड्याच्या पायाचं पाणी निघेल ना ते टाकून थोडं आठवणारच आहे. कारण जास्त रस्सा नाही खात कोण. नितेश तर घेतच नाही, त्याला नाही आवडत. खेकडे कुठल्याच प्रकारचे खेकडे त्याला आवडत नाही. आणि आरुष, मी आणि नानी आम्हाला तिघांना आवडतात. नानी पण एवढ्या आवडीने नाही खात, पण त्या थोडंसं घेतात रस्सा वगैरे खायला आणि थोडा खेकडा. पण आरुष आणि मी तर खूप क्रेझी आहे. आणि हे बघा आता मी हा कांदा एकदम बारीक पण नाही एकदम मोठा पण नाही कापून घेते मी. रफली चॉप करते. ऍक्च्युअली चॉपर पण आहे, पण आता ना ते एक कांद्यासाठी एवढं चॉपर काढा मग ते धुवा, डबल काम होतं. त्याच्यासाठी मी आता हातानेच कापून घेते. आणि तुमचे छोटे कांदे असेल तर तुम्ही 3 वगैरे घ्या, म्हणजे कांदे जरा फोडणीला छान वाटतात. आणि मी वाटणामध्ये माझ्या टोमॅटो नाही आहे, त्याच्यामुळे मी ना फक्त कांदा खोबरेच आहे. त्याच्यामुळे मी फोडणीला बारीक टोमॅटो टाकला तर टाकेन. विचार करते टाकू की नको. नाही टाकला तरी चालतो. आणि आंबटपणासाठी शेवटी थोडे एक कोकम टाकेन, कारण शेवटी नॉनव्हेज म्हटल्यावर थोडं. जर तुम्हाला कोकम नसेल टाकायचं तुम्ही चिंचेचं पाणी किंवा लिंबू पिळून टाकलं तरी चालतं. लिंबूची एवढी टेस्ट येत नाही. चिंचेचं पाणी टाका नाही तर कोकम टाका. तर माझ्याकडे आता तिन्ही पण आहे, लिंबू पण आहे, चिंच पण आहे आणि कोकम पण आहे. कोकम आगळ पण आहे, पण कोकम आगळ नाही टाकणार मी. कदाचित मी थोडंसं कोकम आगळ नाही टाकणार, कोकम अख्खे टाकेल. आणि खूप गरम होतंय शूट करणं म्हणजे, आणि गरमीमध्ये शूट करणं. दुपारच्या टायमाला मी आता शूट करते. तर मी आहे बघा माझा कांदा कापून झालाय आणि मी आता कढीपत्ता आणि कांदा फोडणीला टाकून घेणार. तर चला आपण पुढची प्रोसेस करू. पहिलं मी खेकड्याच्या पायाचं पाणी काढून घेते, कारण ते आपल्याला रस्स्याला थोडंसं हलक्या रस्स्याला लागणार आहे. तर मी हा कांदा इथे ठेवते आणि मग मी मिक्सरला लावून घेते. तर हे बघा मी आता मिक्सरच्या भांड्यात हे पाय बारीक करून घेतलेत. एकाच ह्याला नाही झाले ना तर 2 वेळा करा. आणि हे बघा असे पाय आहेत आणि हे असं गाळून घ्यायचं. आणि हे बघा असा रस आहे ना
असा रस निघतो. तर हा ना खूप ह्याच्यामुळे आमटी टेस्टी लागते. आणि हा जो चोथा असतो तो आता मी परत एकदा ह्याच्यात थोडंसं पाणी टाकेन आणि तुम्हाला जर वाटून घ्यायचं असेल परत वाटून घ्या. तुम्ही आता वाटत नाही आहे, एकदाच वाटते. आता मी मिक्सरच्या भांड्यात पण थोडं पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून ह्याच्यात परत थोडं असं पाणी टाकून असं धुवून घेणार आहे. जोपर्यंत ह्याच्यात गर दिसतोय म्हणजे थोडंसं असं जाडजाड दिसतंय ना तोपर्यंत धुवून घ्या. तर हे बघा असं जाड पाणी निघतं आणि हे पाणी आपल्याला यूज करायचं आहे. हा चोथा आता मी फेकून देते. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर परत एकदा पातळ गाळणीने पण गाळून घेऊ शकता. जर वाटत असेल तुम्हाला ह्याच्यात कण बी राहिले असतील तर तसं पण तुम्ही करू शकता. तुम्ही आता आपण आता फोडणीची प्रोसेस करू. तर मी गाळणी इथेच ठेवते कारण मी परत एकदा गाळून घेईल जेव्हा आमटीत टाकेन. तर मी आता मस्त हिरवा कढीपत्ता घेतला आणि तुम्ही आता धुवून घेते. आणि मी आता कढईत तेल टाकते. एकदम कमी पण तेल टाकू नका आणि एकदम जास्त पण नका टाकू कारण खेकड्यांना काय तरीची एवढी गरज नसते. थोडं हलकी तरी येणारच. हे बघा मी 1-3 चमचे समजा तेल टाकले आणि ह्याला हिंग लागेल आपल्याला बऱ्यापैकी. त्याच्यानंतर आता बघा तेल चांगलं तापलं ना की मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तेजपत्ता. 2 टाकले काढून थोडे कट करून. आणि त्याच्यानंतर छोटा दालचिनीचा तुकडा टाकलाय. बस आपल्याला एवढेच गरम मसाले टाकायचे. आणि काळी मिरी पावडर आपण वरतून टाकू. अख्खे काळी मिरी नाही टाकायचे आपल्याला. आणि पावडर नसेल तर तुम्ही अख्खे थोडेसे चेचून टाकले ना तरी सुद्धा चालतात. तेच पण थोडंसं असं हे झालं ना की मग कांदा कढीपत्ता टाकू आपण त्याच्यामध्ये. एक मोठा कांदा घेतलाय मी. कांदा टाकलाय. त्याच्यानंतर त्याच्यातच मी आता लगेच हिंग टाकून घेते. हिंग थोडा जास्त टाका कारण खेकडे गरम असतात तर बाधत नाही मग, म्हणून हिंग जास्त टाकायचं. आणि तुम्हाला जर सर्दी वगैरे झाली असेल ना तर ह्याचा पातळ रस्सा करून तुम्ही मस्त सूपसारखं पिऊ शकता. आणि पहिला रस्सा करायचा आणि बिना मसाल्याचा हळद आणि आलं लसूण वगैरे टाकायची. आणि सगळं तुमचं सूप वगैरे वेगळं काढलं की त्याच्यानंतर तुम्ही मसाला टाकून आपला आमटी किंवा रस्सा असं करू शकता तुम्ही. आता हे बघा कांदा मी असं थोडं ट्रान्सपरंट होईपर्यंत करेन. आणि कांदा लवकर होण्यासाठी मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकते. नंतर थोडं परत मीठ टाकेन मी. आता कांदा पोकळी टाकलंय. आणि हे चांगले असे सॉफ्ट करून घेते. मला जायचं आहे सलोनला. मी कालच आली आहे. मी बॅग पण नाही अनपॅक केली आहे. त्याच्यानंतर आम्हाला 22ला म्हणजे आज आहे मंडे, ट्यूजडे, वेनसडेला पण आम्ही बाहेर चाललो आहे आता परत. म्हणजे ते पण ब्लॉग्स तुमच्यापर्यंत येतील. आणि आज मला सलोनला काम आहे तर काही करून जायला लागेल कारण मी 2 दिवस नव्हती. तर मला आता लंच करून मी थोडं रेस्ट करेन आणि मग सलोनला जाईल. त्याच्यानंतर उद्या आहे नितेशचा बर्थडे. तर मग काय प्लॅनिंग नाही केलं आहे अजून, पण कदाचित सकाळी उठून मंदिरात वगैरे जाऊ. आणि त्याला सुट्टी पण आहे. आणि आरुषला लागले भूक तर तो मला जेवण मागायला. हा ठीक आहे जा मी आले. आणि आता मला चपात्या करायच्यात पटकन पण रेसिपी करायला वेळ जातो. तर आता मी हे बघा ह्याच्यामध्ये हळद टाकले. कांदा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट होईल. थोडासा गोल्डन ब्राऊन पण व्हायला लागला. तर मी ह्याच्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर आणि घरचा मसाला 2 चमचे. एकदम तिखट नाही करायचं आहे मग ते खाताना खायला नाही जमत. आणि थोडी हळद पण टाकली आहे. परत थोडीशी टाकते. आणि मसाला चांगला फ्राय करून घेते.
बघा मसाला मस्त फ्राय होतोय. ह्याच्यामध्येच मी आता धना जिरा पावडर टाकते. 1.5 चमचा मी धना पावडर टाकले. जरा धने थोडं थंड असतात म्हणून मी ते टाकले. आणि फ्राय करून घेते. आता ह्याच्यामध्ये मी पहिले हे टाकते, नाही तर मसाला जळेल. हे बघा, हे आपल्याला फास्ट गॅसवर असं फ्राय करून घ्यायचं. हे आधी का टाकायचं, कारण नंतर जर आपण टाकलं ना तर आमटी फुटते, अशी जाळी जाळी येते आमटीला, त्याच्यामुळे हे आधी टाकायचं. हे बघा मस्त मसाला तयार झालाय. आता ह्या टाइमाला तुम्हाला जर टाकायचं असेल तर वाटण टाकून घ्या, नाही तर खेकडे फ्राय करून घ्या, तुमच्यावर आहे. चला मी पण वाटणच टाकते आता. तर हे वाटण फ्रीजरमध्ये होतं, बघा थोडा वरचं हे झालंय. तर मी वाटण जास्त ना टाकते, कारण आम्हाला खूप रस्सा वगैरे नको आहे. 2 जण खाणार आहे, तर थोडंसं वाटण. तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता, किंवा कमी तिखट खात असाल तर कमी करू शकता. आता मी थोडंसं परत वाटण फ्राय करून घेते. कसं दिसतंय सांगा. आणि आता मी ह्याच्यामध्ये जे आपण हे मी नंतर टाकणार आहे, कारण हे धबडताना तुटू शकतं. आता मी जे खेकडे ते टाकून घेते. आणि तुम्हाला हवं तर ह्याला थोडं असं दाखवते मी तुम्हाला. तोपर्यंत मी हे मधला भाग टाकून घेते आणि गॅस बारीक करते. हे बघा साईडला तेल सुटायला लागलंय मसाल्याला. आणि आपला जो घरी खलबत्ता असतो ना, त्याच्याने थोडंसं असं तोडून टाकायचं, म्हणजे मुलांना वगैरे जास्त असं दाताने चावायची गरज नाही. आणि दुसरं एक रिझन असतं हे असं करायचं की आतमध्ये मसाला पण जातो. आणि हे करताना जरा व्यवस्थित करा, कारण ना नांगे जे असतात त्यांना काटे असतात बऱ्यापैकी. हे बघा मगाशी मला हा जोरात हे बघा जोरात हा काटा लागलाय. तर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हळू करा, काळजी घ्या स्वतःची. आणि मी आता हे सगळं मसाल्यांमध्ये असं व्यवस्थित कोट करणार आहे. गॅस कमी ठेवलाय मी. हे बघा किती सुंदर दिसतंय. आणि वरतून मस्त आणि खेकडे लवकर शिजतात. जसं समजायचं की हे लाल झाले ना की म्हणजे आपले खेकडे रेडी झाले. हे बघा. तर आता हे थोडे 2 मिनिटं मी ठेवणार आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवते. तर हे बघा तेल सुटलंय मस्त. तर मी आता गॅस मोठा केलाय आणि थोडं पाणी टाकलंय. आणि ह्याच पाण्याबरोबर हे खेकड्याचं जे पाणी काढलेलं आपण ते पण त्याच्यातच टाकायचं. आणि मी हे परत एकदा गाळून घेतलंय. 1-2 वेळा तुम्ही गाळून घ्या, म्हणजे जे खाली कच असते ते निघून जाते. आणि हे तुम्हाला जर असा रस्सा ठेवायचा असेल तर असा पण ठेवू शकता. आणि हे शिजले कसं कळतं, तर पूर्ण लाल होतात हे. अरे बघा असे नांगे पूर्ण अजून लाल होणार. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं मीठ. तर मीठ चवीप्रमाणे टाका, तुमच्या किती खेकडे आहेत त्याप्रमाणे. मी मगाशी कांद्याला थोडं टाकलेलं थोडंसं. तर मी आता हे 10 मिनटं असंच झाकून ठेवणार आहे आणि सगळे मसाले त्याच्यात मुरतील. आणि 10 मिनटानंतर झाकण काढून मोठ्या गॅसवर मिक्स करेन, म्हणजे ते सुकेल थोडं. तर झाल्यावर तुम्हाला दाखव. तर हे बघा आपले खेकडे रेडी आहेत. हे बघा हे बघा कसं रेड कलर येतो मस्त. तर आता ही आमटी रेडी आहे. पण मी आता ह्याला थोडंसं आटवणार आहे, म्हणजे हे सर्व सुक्क होईल. आणि मग वरून कोथिंबीर टाकली की रेडी झाली.
असं मोठ्या गॅसवर आता आटवणार आणि मग झालं की तुम्हाला दाखवते. तर मी आता मोठ्या गॅसवर बराच वेळ ठेवलेलं, म्हणजे 10 मिनिटं ठेवलेलं की मस्त थोडंसं आटेल अजून आमटी. तर ही बघा, आणि ही ना थोडे थंड झाल्यानंतर अजून आटते. तर मी आता इथे प्लेटिंग करायला मस्त प्लेट पण काढली आहे. आणि मी आता हे जे कालवण बोलू शकता किंवा खेकड्याचा रस्सा बोलू शकता, जे तुम्हाला बोलायचं ते, आणि मग हे मस्त रेडी झालं आहे. तर मी आता हे प्लेटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. किती टेम्पटिंग दिसते बघा, आणि मस्त शिजले. आणि हे पूर्ण रेड झालं ना की समजून जायचं ह्याला जास्त वेळ नाही लागत. तर हे बघा, आणि रस्सा पण मी असा पातळ नाही ठेवला, घट्ट घट्ट. आणि हे तांदळाच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर, घावन, डोसा कशावर पण तुम्ही खाऊ शकता. आणि मला तर स्पेशली नुसतं आवडतं, म्हणजे मला खेकडे असल्या मला राईस पण लागत नाही, भाकरी वगैरे काही लागत नाही. आणि हे बघा किती मस्त झाले, हे बघा मस्त एकदम रेडी झालेत. तर मी आता सर्व करून घेते. हे बघा, तुम्हाला स्मॉल रेसिपी जर आवडली असेल खेकड्याचं सुकं, तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि किती टेम्पटिंग दिसते बघा. आणि मी मस्त सर्व केली आहे, मस्त जसा हॉटेलमध्ये क्रॅब मसाला देतात तसा. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, आणि आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय.